नमस्कार मित्रांनो, आज माध्यमांनी जो काही धुडगूस घातला तो खरोखर शिसारी आणणारा होता, किळस आणणारा होता। अर्थात यामागे जर कोणी असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि त्यांचे हुजरे असणारे पत्रकार सगळ्यात पुढे होते। आज अचानक एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आणि हा नॅरेटिव्ह तयार करून सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी त्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। सर्वप्रथम सुनेत्राताई पवार यांचं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन। आत्ताचा काही प्रसंग तसा नाही आहे, पण तरी देखील महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली ही अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। स्वतः सुनेत्राताईंसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठीही ही अतिशय अवघड वेळ आहे। अनेक आव्हानं आहेत। आव्हानं जसं सत्ताधारी आघाडीत भाजपाकडून आहे, पण त्याहीपेक्षा मोठं आव्हान जर कोणाकडनं असेल तर या सगळ्या पुरोगामी म्हणवणाऱ्या टोळीकडनं आहे आणि त्याच्याचबद्दल मी या व्हिडिओत बोलणार आहे। लक्षात घ्या, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे का झाले या प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक आहे। शरद पवारांनी अजित पवारांना आपला उत्तराधिकारी म्हणून ग्रूम केलं होतं, पुढे आणलं होतं, पण नंतर शरद पवारांची मर्जी बदलली आणि मग अजितदादांच्या ऐवजी आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना ते पुढे करू लागले, त्यांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी मदत करू लागले आणि तेव्हापासून मला असं वाटतं की कुठेतरी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये दुरावा येण्यास सुरुवात झाली। प्रकरण फक्त एवढ्यावर थांबलं नाही आहे। वेळोवेळी अजित पवारांच्या खात्यांच्या संबंधित बातम्या बाहेर येणं, त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येणं, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। 2014 साली भाजपासोबत जाण्याचा, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला बाहेरनं पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवारांचा होता। तेव्हा त्यांच्या सेक्युलरपणामध्ये काही बाधा आली नव्हती। तेव्हा महाराष्ट्रात स्थैर्य राखण्यासाठी सरकार स्थापन करण्यात येत होतं, म्हणजे तेव्हा सेक्युलरिझमचा काही फरक पडला नव्हता। 2019 साली पुन्हा एकदा भाजपासोबत जाण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी जी काही चर्चा झाली ती चर्चा देखील शरद पवारांच्याच नेतृत्वाखाली झाली। त्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी हे देखील सहभागी होते, त्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी होते। पण जेव्हा या चर्चेच्या अनुसार अजित पवारांनी जेव्हा भाजपासोबत जायचं ठरवलं, कारण शरद पवारांनी शब्द फिरवला, शरद पवारांनी भूमिका बदलली, ती का बदलली याचं काही स्पष्टीकरण आलेलं आहे, काही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे। मी त्याच्यासाठी शरद पवारांना दोष देत नाही, पण ही गोष्ट खरी आहे की भूमिका शरद पवारांनी बदलली, अजितदादांनी बदलली नव्हती, ना त्यांच्या आमदारांनी बदलली होती, ना त्यांच्या नेत्यांनी बदलली होती। पण त्याचं बिल मात्र अजितदादांवर फाडण्यात आलं। त्याची राजकीय किंमत अजितदादांना चुकवावी लागली। मला असं वाटतं की सुनेत्राताई पडद्यामागून या सगळ्या गोष्टींच्या साक्षीदार होत्या। त्यांनी या गोष्टीवर भाष्य केलं नसेल, भूमिका घेतली नसेल, पण ते त्या अजित पवारांच्या पत्नी म्हणून हा सगळा कालखंड त्या बघत होत्या। कशा प्रकारे अजितदादांना डावलून सुप्रिया सुळेंना पुढे आणण्याचे प्रयत्न झाले, कशा प्रकारे अजितदादांची बदनामी झाली। तरी शेवटी परिवारात असतं, आपले तक्रारी असल्या तरी आपण एकमेकांच्या विरोधात उतरत नाही आणि त्यामुळे जरी त्या बोलल्या नसल्या तरी हे सगळं त्यांना हे सगळं अवगत होतं। आता लक्षात घ्या, अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर म्हणजे सगळ्यांना पहिले आश्चर्याचा सुखद धक्का बसला, कारण ज्या प्रकारे शरद पवारांनी स्वतः माध्यमांसमोर येत की यामागे काही घातपात नाही आहे आणि कृपया या परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं आणि अशा प्रकारची शक्यता वर्तवू नये, अशा प्रकारचा खेळ खेळू नये हे शरद पवारांनी स्वतः सांगितलं। त्यांचा दुःखी चेहरा बघून अनेकांच्या मनात
त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली ही खरी गोष्ट आहे. कारण जर शरद पवार तेव्हा असं बोलले नसते तर आत्तापर्यंत या माध्यमांनी अजितदादांच्या हत्येसाठी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींना, कदाचित जास्त शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरून ते मोकळेही झाले असते. पण शरद पवारांच्या भूमिकेमुळे हे झालं नाही. पण त्याच्यानंतरचा जो प्रयत्न होता तो कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस, ज्याला होस्टाईल टेकओव्हर म्हणतात, म्हणजे एका छोट्या कंपनीनी मोठी कंपनी गिळंकृत करण्याचा जो प्रकार असतो, त्या कंपनीच्या संचालकांच्या मर्जीविरुद्ध, त्या कंपनीच्या अनेक शेअर होल्डरच्या मर्जीविरुद्ध ती कंपनी गिळंकृत करण्याचा जो प्रयत्न असतो, तो प्रयत्न 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झाला. अचानक ही सगळी विलिनीकरण चर्चा पुढे येऊ लागली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही विलिनीकरणाची चर्चा म्हणजे अमित शहांनी बंद खोलीत उद्धव ठाकरेंना दिलेल्या वचनासारखी होती. त्याचे साक्षीदार फक्त उद्धव ठाकरे होते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जे म्हणतात ते कोणालाही सिद्ध करणं त्यांना स्वतःलाही शक्य नव्हतं. पण मी कशाला खोटं बोलेन असं म्हणून त्यांनी हा मुद्दा जसा रेटला, तशी ही जी विलिनीकरणाची चर्चा होती, 8 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार, 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार, पण त्या विलिनीकरणाबद्दल काही कोणाला आक्षेप असायचं कारण नव्हतं. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ही बाब पुरती स्पष्ट झाली होती की शरदचंद्र पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था मनसेहून वाईट झाली होती, की त्यांच्या लेवलची झाली होती, MIM पेक्षा वाईट झाली होती. सो कॉल्ड सेक्युलर पक्षाची अवस्था MIM पेक्षा अतिशय वाईट झाली होती आणि त्यामुळे त्यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी करण्याची त्याच्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादांनाही याचं भान आलं होतं की सत्तेत आपण आहोत, पण राजकीय अस्तित्व, राजकीय ताकद राखण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. पण एकत्र यावं लागेल याचा अर्थ एकत्र येऊन नरेंद्र मोदींच्या तसंच देवेंद्र फडणवीसांच्या भाजपा सरकारला पाठिंबा देण्यासाठी एकत्र यावं लागेल, हा त्याचा अर्थ होता. पण अचानक या सगळ्या पुरोगामी टोळीकडून असं सगळं पसरवण्यात येऊ लागलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या असं लक्षात आलं की भाजपा हळूहळू त्यांना कोपऱ्यात ढकलून त्यांना गुदमरवत आहे, त्यांना एकटं पाडत आहे आणि म्हणून राष्ट्रवादीचे 2 तुकडे एकत्र येऊन त्यांनी विरोधात बसायचं. त्यांना हे कळायला पाहिजे होतं की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच विरोधात बसायला पैदा झालेला नाहीये. सत्तेशिवाय तो जगू शकत नाही. एक वेळ मासा पाण्याशिवाय जगू शकेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय जगू शकत नाही. आणि यासाठी ज्या सोनिया गांधींच्या विदेशी मुळावर त्यांनी पक्ष काढला, त्याच सोनिया गांधींच्या मांडीला मांडी लावून त्यांनी 10 वर्ष सत्तेत सहभाग घेतला. त्याच काँग्रेस सोबत त्यांनी महाराष्ट्रात 15 वर्ष सत्ता, त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस 5 वर्ष, पुढची 3-3.5 वर्ष निवडणुका नाही येत कुठल्या, तर त्यामुळे वेगळं राहून विरोधी पक्षाची भूमिका पार पडेल ही सगळी गोष्टच एक कपोलकल्पित आहे. पण हे सगळं हवा तयार करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर सुनेत्राताईंना देवाधर्माची पण चाड नाही का? अजून अजितदादांच्या मृत्यूनंतर 10 दिवस झालेले नाही आहेत, वेगवेगळे म्हणजे ते काही अंत्यविधी त्याचे जे दिवस असतात ते झालेले नाही आहेत. आणि असं असताना त्या कशा प्रकारे या गोष्टी करू शकतात? त्यांच्या या निर्णयाला पवार कुटुंबियांचा कसा विरोध आहे? हे सगळे पवार कुटुंबीय विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादांच्या विरोधात लढलेले होते. आपल्याला आठवत असेल, त्यांचा सख्खा भाऊ, त्यांचा मुलगा, ऑफकोर्स रोहित पवार, इतर पवार कुटुंबीय या अजितदादा कुठेतरी एकटे पडले होते. आणि त्यामुळे ज्या पवार कुटुंबियांनी निवडणुकीत आपल्याला मदत केली नाही, त्यांच्या सल्ल्याने राजकारण करणं एवढं मला वाटत नाही इथे कुठलीही गोष्ट होती. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबियांचा दबदबा असला तरी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचेही परिवार आहेत, त्यांचेही मतदारसंघ आहेत, त्यांनाही निवडून यायचं आहे. आणि त्यामुळे या बहुतांश आमदारांचं, आणि मला असं वाटतं शरद पवारांच्या सोबत असलेल्याही बहुतांश आमदारांचं, खासदारांचं म्हणणं आहे की आपण सत्तेत जायला पाहिजे. तेवढं त्यांना उघडपणे बोलण्याची हिंमत होत नसेल, पण ती त्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे मग हे सुनेत्राताईंबद्दल आणि ह्याच्याबद्दल की त्यांना सत्तेची लालसा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळं न होता, म्हणजे एकीकडे शरद पवारांच्या पुरोगामित्वाबद्दल, त्यांच्या नास्तिक असण्याबद्दल, त्यांच्या या कर्मकांडावर आधारित हिंदुत्व त्याला सोडचिठ्ठी देण्याबद्दल त्यांची स्तुती करायची, आणि आता सुनेत्राताईंवर टीका करायची की त्यांनी हे सगळं कर्मकांड आणि हे सगळे दिवस वगैरे न पाळता कसं काय राजकारणात गेलं. मला असं वाटतं याच्यामध्ये त्यांना कशाशीही देणं घेणं नाही आहे.
त्यांना फक्त स्वतःच्या पोळीवर तूप कसं वाढून घेता येईल एवढीच चिंता आहे. आणि त्यांना ही आशा होती की राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 तुकड्यांचं विलिनीकरण झालं असतं तर कदाचित सुप्रिया सुळे त्या पक्षाच्या अध्यक्ष झाल्या असत्या, कदाचित सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण पक्षाचं नेतृत्व, कंट्रोल हे शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या हातात गेलं असतं. ही गोष्ट होणार नव्हती. याच्यासाठी आता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना दोष देण्यात येतोय. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या 4ही जणांना राजकारणात तयार केलं होतं ते शरद पवारांनी तयार केलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली ती कुठेतरी शरद पवारांच्या भूमिकेशी विसंगत नाहीये. शरद पवार जेव्हा भाजपासोबत जायला उत्सुक होते तेव्हा हे सगळे त्याचा भागच होते. नंतर शरद पवारांनी निर्णय का फिरवला मला कल्पना नाही, पण तेव्हा त्यांचं मत बदललं. आता त्यांना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे चुकीचं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य काय असेल हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये मला असं वाटतं 2-3 मुद्दे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे देशामध्ये विचारधारेचं ध्रुवीकरण होत आहे. म्हणजे बघा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांची भूमिका तेव्हाही तीच होती की आमची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. शरद पवारांची भूमिका तीच होती, आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. अजितदादांचं म्हणणं होतं की लोकांची कामं करायला सत्तेत असणं आवश्यक आहे. शरद पवारांचं म्हणणं होतं सत्तेत असणं आवश्यक असलं तरी आपण हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत थेट सत्तेत जाऊ शकत नाही. जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मोदी हे या नरेंद्र मोदी मध्यभागी असल्यामुळे देशात मतदारांचं ध्रुवीकरण झालं आणि मोदी विरोधी असलेल्या पक्षाला सेक्युलर, तथाकथित सेक्युलर म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम आणि भाजप विरोधी लोकांनी भरभरून मतदान केलं. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला चांगलं यश मिळालं. अजितदादांच्या पक्षाला एकच जागा मिळाली आणि सुनेत्राताईंचाही सुप्रिया सुळेंविरुद्ध पराभव झाला. त्याच्यानंतर अवघ्या 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. जरी भाजपाने त्याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे वगैरे विषय चालवले असले तरी सगळ्यांना माहिती होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची निवडणूक ही काही संविधान बदलण्याचा त्याच्याशी काही संबंध नाही किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचा त्याच्याशी संबंध नाही. कारण महाराष्ट्र राज्य राजकारण देशाच्या हिंदुत्वाच्या पेक्षा बरंच सौम्य राहिलेलं आहे. त्यावेळेला त्याच लोकांनी, त्याच मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान दिलं. त्याच्यासाठी लाडकी बहीण योजनेचा काही मोठा इम्पॅक्ट झाला असेल, पण तिथे भाजपाच्या लोकांनीही राष्ट्रवादीला मतदान केलं, राष्ट्रवादीच्या लोकांनीही भाजपाला मतदान केलं आणि अजितदादांना भरभरून यश दिलं. ही गोष्ट स्पष्ट झाली की राष्ट्रवादी काँग्रेसवर जर कोणाचं नियंत्रण असेल तर ते अजितदादांचं आहे. तेव्हाच हा विषय स्पष्ट झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना म्हणजे आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांचे म्हणणाऱ्या दोन्ही पक्षांना लोकांनी झिडकारलं. पण त्याच्यात शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गईगुजरी झाली. म्हणजे अगदी मनसेपेक्षा आणि MIM पेक्षाही खालच्या स्तरावर शरद पवारांचा पक्ष पोचला. अनेक ठिकाणी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. अनेक महापालिकांमध्ये अनेक ठिकाणी 1-2 अशा जागा मिळालेल्या आहेत. आणि त्यामुळे एकत्र होऊन विपक्षात बसणं, विरोधी पक्षात बसणं याला काही अर्थ नव्हता. अजितदादांच्या मृत्यूनंतर झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न केला होता. तो अंगलट आला. इथे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिका घेतली. सुनेत्राताईंनी काही बोलल्या नसल्या तरी त्याही गेली 20 वर्षाचं राजकारण बघत आलेले आणि त्यामुळे त्यांच्या कृतीतही त्यांच्या निर्णयातही स्पष्टता होती. आता यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून हे लोक सुनेत्राताईंची बदनामी करायला लागले, भाजपाची बदनामी करायला लागले, मग भाजपाचा हिंदुत्वाचा हाच का विचार याची बदनामी करायला लागले. मला असं वाटतं की राजकारणाचे ते दिवस गेलेले आहेत. आता पुढे 3-3.5 वर्ष निवडणुका नाही आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जर भाजपाला हरवायचं असेल, हे शरदचंद्र पवारांच्या पक्षाला स्वतःचं अस्तित्व टिकवून भाजपाच्या नेतृत्वाखालच्या NDAला हरवायचं असेल तर रस्त्यात उतरून आंदोलनं करणं, सरकारला जेरी सांडणं, विधानसभेमध्ये तसेच लोकसभेमध्ये प्रश्न विचारून हैराण करणं हे मार्ग आहेत. माध्यमांच्या साथीने काहीतरी पिल्लं सोडणं यांनी काहीही होणार नाही. उद्धव ठाकरेंना याचा चांगला अनुभव आलेला आहे. हे बंद खोलीतलं वचन, पक्ष, चिन्ह हे सगळं भावनिक राजकारण करून माध्यमातून बातम्या चालवून काहीही होत नाही हे उद्धव ठाकरेंना कळलं. शरद पवारांना तर हे आधीच माहिती हवं होतं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा चालवून या सध्याच्या दुःखद परिस्थितीमध्ये, शोकाकुल परिस्थितीमध्ये स्वतःचं हसं करून घेण्यापेक्षा मला असं वाटतं 10 दिवस थांबा आणि मग व्यवहाराचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या. नाहीतर
या सगळ्या विलिनीकरणाच्या चर्चेची अवस्था बंद दाराआडच्या चर्चेसारखीच होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.